हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या सुक्क कळले मलाच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असो. तर आज मी बनवणार आहे मराठी स्टाईल चिकन. तर हे अर्धा किलो मी चिकन आणलं आहे. तर ते आपण आज आमच्या पद्धतीने बनवूया. तर मी प्रथम हिरवं वाटण घेणार आहे. हिरवं वाटणाला थोडी कोथिंबीर, एक मिरची, थोडं लसूण आणि आलं हे सगळं मी वाटून घेणार आहे आता मिक्सरमध्ये. आणि मिक्सरमधनं वाटून मग आता मी हे सगळं चिकनला लावून ठेवते. चिकनला सगळ्याला लावून ठेवते हिरवं चिकन. आणि ते मी आता 10-15 मिनटं बाजूला ठेवते. 10-15 मिनटांनी मी आता कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यात थोडं तेल टाकलं आहे आणि मी आता त्याच्यात कांदा टाकते. ते कांदा चांगला परतवून घ्यायचा. चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. मग त्याच्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि थोडं अजून जास्त तिखट घातलं आहे कारण आम्ही तिखट खातो. अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धण्याची पावडर हे सगळं घालून त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. आणि आता ते आपण चिकनला हिरवं लावून ठेवलेला मसाला ते सगळं घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि मी कधी चिकन आणि मटनमध्ये टॉमॅटो घालत नाही कारण मला स्वतःला टॉमॅटो अजिबात आवडत नाही, निदान नॉनव्हेजमध्ये तरी. तर म्हणून मी काही घालत नाही टॉमॅटो. खूप जण घालतात पण मला हा टॉमॅटो नॉनव्हेजच्या ह्याच्यात अजिबात आवडत नाही. त्याचं सगळं आपण हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून थोडं शिजत ठेवायचं. आता हे शिजलं आहे आणि आता मी त्याच्यात आमचा एक मसाला असतो मराठी स्टाईलचा, ते खोबरं आणि कांद्याचा. म्हणजे खोबरं चांगलं भाजून, कांदा चांगला कापून भाजून परतवून त्याच्यात पण थोडं आलं लसूण घालून तो आम्ही वाटून घेतो मसाला. आणि तो मी आता ह्याच्यात मिक्स केला आहे घट्टपणा येण्यासाठी. तर आता आपलं चिकन रेडी झालं आहे. हे चपातीबरोबर खायला किंवा असं जिरा राईस बरोबर खायला खूप छान लागतं. तर आपलं चिकन रेडी. तर बाय. सबस्क्राईब करा, मला लाईक करा आणि बाय.